नमस्कार मंडळी. तर वेजच्या दिवशी काय करायचं याचा प्रश्न तुम्हाला पण पडत असेल ना, तर आज दाखवते तुम्हाला मस्त सिंपल आणि इझी रेसिपी. तर सर्वात आधी केस वरती बांधायची आणि हात धुवायचे हे मला आजच समजलं आणि मी ते फॉलो करणार आहे आतापासून. तर मी मूग घेतले, त्याच्यात जो लाल कलर आहे तो इग्नोर करा, तो माझ्या मुलीच्या हातातून पडलेला आहे, फूड कलर. तर मस्त आता इथे फोडणीचा भात बनवते, पण गॅस काय चालूच होत नाही. त्यानंतर मी दुसरी शेगडी अरेंज केली, सिंपल असा फोडणीचा भात बनवला. खूप छान आणि टेस्टी लागतो. तुम्ही पण एकदा ट्राय करा. आणि त्याच्यानंतर मुगाचे मी बनवणार होती डोसे, पण डोसे बनवायला गेले आणि दुसरंच काहीतरी झालं. तर इथे छान असे मूग मिक्सरला लावून मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि मीठ. मी कोणत्याही प्रकारची मिरची पावडर टाकली नाही, कारण मला माहिती आहे फूड कलरमुळे ऑलरेडी त्याचा कलर हा असा होणार होता आणि तो खूपच विचित्र वाटत होता. तर मी त्याचे डोसे बनवणार होते, पण नाही बनवले. असेच त्याचे मी वडे बनवून घेतले आणि याच्यात कोणत्याच प्रकारचं तांदळाचं पीठ वगैरे टाकलं नाही. हे असेच क्रिस्पी झालेत, खूप छान झाले होते. आणि तांदळाचं पीठ टाकलं नाही कारण त्याची क्वांटिटी जास्त वाढेल आणि क्वांटिटी वाढवायची नव्हती म्हणून. तर हे असे काहीतरी पलटी करून मस्त असे क्रिस्पी एकदम तळून घेतलेले आहे. तर तुम्ही त्याचा आवाज ऐका कसा येतो आहे. आणि अशी काहीतरी होती माझी जेवणाची थाली. कशी वाटते ना.